गुड मॉर्निंग. इट्स अ सॅटर्डे मॉर्निंग. तर आम्ही निघालो आहे रुद्राच्या PTMसाठी. रुद्राच्या स्कूलमध्ये PTM आहे आज. जे सेमिस्टर आणि मिड सेमिस्टर एक्झाम झालेले आहेत त्याचं आज रिपोर्ट्स दाखवणार आहेत. माझं कसं सिस्टम आहे, खूप काही असं एकदम हेवी प्रॉफिट नाही करत आपण, पण मला काम करताना आहे ना, मला एवढं स्कोप असला पाहिजे की माझं काम पण चांगलं दिसलं पाहिजे. हा, कारण तुमच्याकडे पण बरेच लोक. चालेल ना, चालेल. आम्ही चाललो. गुड मॉर्निंग. इट्स अ सॅटर्डे मॉर्निंग. तर आम्ही चाललो आहे आज रुद्रच्या स्कूलमध्ये. PTM आहे. तर रुद्रचं स्कूल आहे त्र्यंबकेश्वर रोडवरती आणि एस्पॅलियर हेरिटेज. तर तिथे चाललो आहे. खूप लांब आहे त्याच्यामुळे हे घेऊन चाललेत. आणि आता ध्रुव असल्यामुळे ऑप्शन नाही तर आम्ही कधीतरी रिक्षाने सुद्धा जातो, पण आता ऑप्शन नाही त्याच्यामुळे आम्ही यांना घेऊन जातो. आणि बऱ्याच वेळ हेच येतात सोडायला. त्याच 2 PTM आहे, म्हणजे प्रिहानची सुद्धा आहे आणि रुद्राची सुद्धा. प्रियान घरी आहे आणि रुद्र आमच्या सोबत आला आहे. मुलांची खरं गरज नाही, पण दोघं एकत्र घरी राहिले तर मस्ती करतील म्हणून त्याला घेऊन चाललो आहे. आणि आता बघूयात एक्झाममध्ये काय काय केलं आहे, काय काय नाही. 8.5 आहे आउट ऑफ 10. PTM पण होती आणि असं मुलांनी काय काय तयार केलेल्या वस्तूही होत्या. हँड्स ऑन सायन्स वगैरे, म्हणजे असं छोटे छोटे प्रोजेक्ट त्यांना बनवायला दिलेले असतात, ते बनवलेले पण ठेवलेले असतात. म्हणजे पॅरेंट्स मीटिंगही होत असते आणि मुलांना त्यांच्या वस्तू बनवलेल्या दाखवायचा स्कोपही असतो. कारण की हे सगळं जे ठेवलेलं आहे हे लहान सगळ्या मुलांनी रेडी केलेलं आहे. व्हेरी नाईस. मुलं असे छान छोटे छोटे स्टॉल लावतात. म्हणजे मुलांचं नाही, ॲक्च्युली स्कूलचंच असतं हे, पण मुलांना तिथे उभं केलेलं असतं आणि मुलंही सर्व करत असतात. भेळ होती यावेळेस, कटलेट्स होते, शुगर कॅन्डी होती. तू मला काय बोलला? मी स्विंग खेळतो. तिथे स्विंग आहे. हो, स्विंग खेळत होता. इथे आहे ना स्विंग? कुठे स्विंग पण? हा, इकडे बॅग. मी किती वेळ झाला तुला शोधते. चल चल, पप्पा बोलवतो. मला कॅन्डी पण खायचंय. कॅन्डी घेऊन गेली मी तिकडे. कुठे कुठे घेऊन गेली? तिकडे गाडीमध्ये. ब्लिंकिट केलंय. चीज, पावभाजी मसाला, बटर आणि दही. तर पावभाजी बनवायची तयारी चालू आहे, कारण की आज मम्मी आणि दादा येत आहेत भेटायला आम्हाला. ते इथे लग्नाला गेले होते चाळीसगावला पुढे, तर ते येता भेटून जाणार आहेत. तर मग ते निघालेत, आता येतीलच 1-1.5 तासामध्ये. तर त्यांच्यासाठी पावभाजी, कारण की लग्नामध्ये जेवलेत, तर ते बोलले की आणि रात्री जास्त हेवी नाही खायचं, म्हणून बोलले थोडी काहीतरी बनव. तर मग मी पावभाजी बनवते. पावभाजी, जिलेबी असं बेत्याच. तर थोड्याच वेळात येतील मम्मी आणि दादा. ध्रुव आम्ही 3 महिन्याचा असताना जेव्हा आलो त्याच्यानंतर तर त्यांनी बघितलं नाही आहे त्याला. आता 2 महिने झाले. तू तुझा मोबाईल बघ. पावभाजी बनवायला घेतलेली आहे आणि पुलावसुद्धा बनवायचा आहे. म्हणजे पुलाव नाही म्हणता येणार, पनीर बिर्याणीच, पण फक्त थराची नाही बनवते, डायरेक्ट कुकरला लावते. कारण की थोडा टाईम कमी आहे आणि ध्रुवसुद्धा लहान आहे म्हणून एवढा मी हे नाही करू शकत. म्हणून मग थोडा, पण खूप छान होतो असाही. फक्त दावतचा राईस वापरायचा.
आणि तो पहिले पुलाव करून घ्यायला सुरुवात केली आहे, कारण की पावभाजीचा कुकर आता ज्या भाज्या उकडून घेतल्या होत्या त्या थंड होत आहेत. आई आणि आता आलेत कदाचित बाहेर, मला गाडीचा हॉर्न आणि लाईट दिसले. आणि इकडे मम्मी आणि दादा आलेत आणि रुद्र खुश. ध्रुवी किरकिर करत होता, आडवा केला त्याला झोक्यामध्ये. नाही देते मी त्याला. ध्रुवीला कपडे मम्मीच घातलेली, तरी मी केव्हाची लागले स्वयंपाकाला. कशाला म्हणजे लवकर झालं तर लवकर आवडून मिळतं, होत नाही हे दिलं ना तुला ज्वारीचं बारीक काढलं दादानी. हा ते काय आता गाडीत रिटर्न घेऊन जाऊ. दादर आहे ना. दादरला शाळू म्हणतात. शाळूच आहे. सातारकडची लोक शाळू म्हणतात, सोलापूर साईडचे. शाळू म्हणजे सगळ्यात महाग ज्वारीच्या ह्याच्यातलं. आणि आपल्याकडे ज्वारी असते ती हलकी क्वालिटी, तिचं हे नसतं, तिला काही कस नसतो. हां हां. त्यात ते हे पण आहे चाळीस केले. हां त्या दिवशी आई तेच बोलल्या पेढ्यामध्ये सांगितलं की आणा. नाही इतकं शार्प आहे ना, मला थोडं हां एकदमच हे लागलं ते शार्प आहे. एवढं का टोकेली आहे असं. हे बहिणी मग हे सांगायचं का मग तू, हे मुलांना पण लागेल. पण आता काय मुलं येत नाही ते कोणीकडे. नाही थोडंसं ना असं घासलं ना त्या पॉलिश पेपरनी, तर त्याची कॉर्नर जरा अशी हे होती. ते बोलले पाठवतो म्हणून, कारण की बऱ्याच वेळ लागला, आईंना पण लागला. जीवाला शांत करतोय. तू कशाला वर खाली करतोय रे? वर खाली कशाला काय करतोय? ट्यूब लावून देत जा रोज. लावते बाई, आता काय करू. थोडंसं झालं वाटतंय ना पण. हां थोडंसं त्याचं अरे तिकडे ठेवते, तिकडे किचनमध्ये तोरणपणा लक्षात होतं माझ्या. मी साडी जोडून घेतली आणि गेली मंदिरात. हां नंतर मग मला आठवलं अरे धुळं झाल्यापासून आलंच नाहीये ना आपण. हां म्हटलं धुळचं तोरण द्यायचंय मला. हां. तर दादा परत गेला बाहेर आणि तोरण परत घेऊन आला. याचं आता ते सिद्धिविनायकचं द्यायचं राहिलंय मला. तेव्हा आपण गेलो तेव्हा आपण लक्षात नाही राहिलं आपल्या. आता सिद्धिविनायकचं 11 नारळाचं द्यायचं आहे आणि आपल्या गरीमरी मातेच्या इथे 5-5 नारळाचं देऊन द्यायचं. हां. राहून गेले असते, उद्या गेले असते. नको एक ती घरी एक काल पण एवढी नाही. कालच तो नाही कपडे बदलले. नको काल तर ते दोघच आहेत ना घरी. एरवीचं ते ती एकटी पण एवढी राहते. नाही ते पेपर चालू आहेत ना त्याचे.
काय बोलला तू? अगोदर बोलले त्याला कळून गेलो. प्ले करायच्या अगोदर बोलले बोललो आता परत कांदा रे तुला हा. तुला चल ते व्हायचे. त्यांनी तेव्हा भूक लागली त्याला, त्यांनी बनवायला लावला मग. पावणे 6:06ला पास्ता आता लगेच जेवण तर खाऊ साहेब. नाही, माझ्या लक्षातच नाही राहिलं त्यांनी पास्ता. आहे की ते आहे हे की? बघ पाणी आहे हे एक्स्ट्राचा ग्लास आहे. हे बघ 4 ग्लास. हे बघ 4 ग्लास. म्हणजे ठीक आहे. बाबा काल दाखवत होते त्या ब्लॉग मी मध्ये. माझ्या वहिनीसाठी मी बिर्याणी पार्सल पाठवते मुंबईला. भले ते उशिरा पोचतील पण ती उद्या टेस्ट करून बघेल असं वाटतं. म्हणून म्हटलं घेऊन जा. मध्ये म्हणजे इकडनं भीती नाही राहिली ना मग. नाही, आता नाही पॅक राहिलं. झाले ना. आता काय झालेलं हे एकदम भूत बंगल्यासारखं झालंय मागे. आणि ती लांब आहे ना ते त्यांना एकदम जवळ होतं. त्यांची किचनची खिडकी डायरेक्ट तिकडे उघडत होती. आणि ते हा उघडायची एवढा पॅसेज का ठेवला? स्टँडर्ड साईज आहे ना ती, काय तिथे एवढ्यापर्यंत कोण जाणार नाही वरती. सीस आपण आपल्या सेफ्टीसाठी लावलंय फक्त. पण बरंच ओपन आहे ना ग ते, त्यानं माणूस निघू शकतो. पण मग तिथे पूरपर्यंत डायरेक्ट ओपन आहे ना ग. नाही मग ते तुम्ही आता हे पॅक केलं ना त्या हिशोबाने- पण मग पुढे पण ते पुढे ओपनच अच्छा, आहे ना आता ग. ओपनच आहे तुमचं. बरोबर. उलट असं बरं आहे, पटकन काय असं आतमध्ये वगैरे नाही, एक उडी मांजर, मारायची. कुत्रा. बाकी तर काही भीती नाही आमची इथे. ऐकत नाही आधी माझं बंद आहे का? अरे नाही ना, चिटकतंय ते. चल मग कधी 2 तास निघून गेले कळलं पण नाही. आई आणि दादा भेटायला आले होते आणि 2 तास असे निघून गेले जेवण गावांमध्ये. बसायलाही मिळालं नाही, बोलायलाही मिळालं नाही. असं मग म्हणजे आले आले आणि गेले गेले असं होतं. पण जाऊ दे, भेट झाली महत्त्वाची. आणि मुंबईला जायला त्यांची घाई होती, नाही तर ते राहिले असते. पण अबीर घरी होता आणि तो परत मग रडरड करतो. जर आजही गेली नसते मग त्याने त्रास दिला असता तिला. म्हणून बरं निघाले. आणि आजचा दिवस असाच धावपळीमध्ये आणि संध्याकाळ छान गेली. आई आणि दादाची भेट झाली. आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, गुड नाईट. कोणी परत लावलं? मी आता बंद करून